अशा प्रकारे इथे चालवत असतात लोक गाडी. पण तुम्ही सुद्धा आला तिकडे कधी तर सावधानीने गाडी चालवा. आणि तुम्हाला जर काय वाटलं तर थोडंसं नॉर्मली गाडी चालवायचा प्रयत्न करा. न कोणती घाई किंवा काहीच नाही आपल्याला पाहिजे ह्या घाटामध्ये. कारण की घाट एकदम डेंजर आहे. ते खूप जणांचा मृत्यू झालेला इथे. काय प्रत्येक दिवशी काही ना काहीतरी होत असतं. तर तुम्ही सावधानीने गाडी चालवा. जीवापेक्षा मोठं काहीच नाही आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघू शकता इकडनं एक नंबर वातावरण. आज चाललं मी खेळला. तर इकडे जायचं कारण म्हणजे आपल्याला काढायचं होतं इन्कम सर्टिफिकेट. आणि तिकडे जाऊनच आपल्याला ते सर्टिफिकेट भेटणार आहे. म्हणजे आलं आहे आणि ते आणायला जातो आहे पप्पा आणि तर सर्वप्रथम आपल्या गाडीला पेट्रोल वगैरे भरूया आणि निघूया. बघूया आजचा ब्लॉग कसा होता. ब्लॉगमध्ये नक्कीच बनवून राहा. ब्लॉग आवडला तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा. आपल्या पेट्रोल पंपात गेलो तर तिथे पेट्रोल भरायला खूप गर्दी. जर काय इंट्रोडक्शनमध्ये काय तुम्हाला ऐकायला नसेल भेटलं तर माफी असावी. आता बघा हायवेने चाललो आहे मी. बघा असं वाटतं आहे ते. कॅमेरामध्ये थोडंसं 0:6मध्ये काढतो आहे म्हणून थोडं काय प्रॉब्लेम होतो आहे का बघा. आणि बाकी कसं वाटते ब्लॉगमध्ये नक्कीच बनवणार. आम्ही आता भोसरी घाटात आहोत. आता विचार करू शकता तुम्ही. हे बघा ही इकडनं अशी जागा आहे आणि एवढं ट्रॅफिक होतं ना की विचार करू शकत नाही तुम्ही. आताच मी 2 व्हीलरवरनं सुद्धा आलो ना खाली तर पूर्ण थांबत यायला लागतं. असे पूर्ण 4 व्हीलर असतात ते एकदम स्लो गाड्या जात असतात. त्याच्यामुळे आपल्याला 2 व्हीलरसुद्धा एकदम स्मूथ चालवायला लागतात. आणि ह्या घाटामधनं गाडी चालवणं खूप मुश्किल आहे. तुम्ही विचार पण करू शकत नाही. अशा प्रकारे इथे चालवत असतात लोक गाडी. पण तुम्ही सुद्धा आला तिकडे कधी तर सावधानीने गाडी चालवा. आणि तुम्हाला जर काय वाटलं तर थोडंसं नॉर्मली गाडी चालवायचा प्रयत्न करा. न कोणती घाई किंवा काहीच नाही आपल्याला पाहिजे ह्या घाटामध्ये. कारण की घाट एकदम डेंजर आहे. ते खूप जणांचा मृत्यू झालेला इथे. प्रत्येक दिवशी काही ना काहीतरी होत असतं. तर तुम्ही सावधानीने गाडी चालवा. जीवापेक्षा मोठं काहीच नाही आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघू शकता इकडनं एक नंबर वातावरण. तुम्ही विचार नाही करू शकत एवढे खड्डे आहेत खेड्यामध्ये. आणि मी आता तहसीलदार ऑफिसला पोचलो आहे. जस्ट बघू शकता तहसीलदार ऑफिस. तर इथे माझं काय काम आहे ते काम करणार आणि ते निघणार. पण विचार नाही करू शकत एवढे खड्डे आहेत खेड्यामध्ये. नाही म्हटलं ना तरी रस्ताच म्हणायचा आहे खड्ड्याचा. आणि खड्डे एवढे पडलेत की विचार नाही करू शकत. गाईस तुम्हाला जर खेड्यामध्ये तहसीलदार ऑफिसला यायचं असेल तर खेड बसस्टँडच्या समोर येऊन स्वामी मीनार म्हणून तर असं काहीतरी एक हॉल आहे. स्वामी मीनाताई असं हॉल आहे. तिथून समोर आलात की हे आपलं तहसीलदार ऑफिस आहे. बघू शकता. आणि तुमचं जे काय काम आहे ते तहसीलदार ऑफिसला येऊन करू शकता. माझं जे काम काय आहे ते करायला चाललो आहे. तर भेटू थोड्या वेळाने. विषय असं झाला आहे की जे काम करायला आलो होतो ते काम काय ओके झालंच नाही आहे. आणि भलतंच काहीतरी वेगळं सांगितलं. तर बघूया कसं आहे. तर बघू शकता तुम्ही तलाठी ऑफिस. आता चाललो आहे तिथे झेरॉक्स सेंटरच्या इथे. आता काय वाटत नाही आहे मला जर ब्लॉगिंग करतो तर विचार असं कोण ओळखीचं नसल्यामुळं काय आपल्याला काय फरक नाही पडत. जो पण बोलेल ते बोलेल. पण आपलं करायचं आपल्याच नादामध्ये. अजून ऑफिस ओपन नाही झालं आहे. बघू शकता आलो इथे मी. आणि ते ऑफिसचं मालक आहे तो कुठे गेलं काय माहिती. समोरच आहे तहसीलदार केंद्राच्या इथे समोरच आहे. आणि मी इथे उभा आहे समोर. तर गर्दी बघा जाम गर्दी आहे. विचारू नाही शकत एवढी गर्दी. प्रत्येकाचं काम काय नाही काहीतरी असतं आणि ते इकडे येत असतात. बघा काय नाही का भावनं कुठे पण असतं काही पण असतं चालू करा तुम्ही. आज मी केलं आहे मला सुद्धा काय माहीत नाही आहे. मला सुद्धा इथं कोण ओळखत नाही आहे. इकडे चालू केलं आहे. आपल्या नशिबात असेल तर होईल नाहीतर नाही होणार. तर भेटू. इन्कम सर्टिफिकेटसुद्धा काय काम झालेलं नाही आहे. आता साईडच ओपन होत नाही. म्हणजे आज माझं नशीबच खराब दिसतं आहे. विचार बघू. आता आतमध्ये जातो आहे. बघूया काय काम होतं आहे का आतमध्ये गेल्याच्यानंतर. आणि भेटू मग बाहेर आल्याच्यानंतर. कारण की आतमध्ये चालत नाही सरकारी काम असल्यामुळे. तर भेटू. आपलं काम झालेलं नाही आहे.
तरी पण बघू, पण तिकडे चिपळूणला जाऊन काय होतं आहे का बघूया. आणि आता आपल्या गाडी काढायची वेळ आहे, जाम इथं ट्रॅफिक आहे. तर काढू कशी तरी गाडी त्या साईडनी किंवा ह्या साईडनी आणि निघते मी आता. बघूया चिपळूणला काय होतं का आपलं काम, तर भेटू डायरेक्ट रस्त्यामध्ये. काहीच मी आता खेड स्टॉपला आहे बरोबर, जिथे तहसीलदार ऑफिसमध्ये आतमध्ये जायचं असं तिथे बघा हा हायवे आहे. आणि हायवेच्या समोरच बरोबर हा मच्छी मार्केट, आणि मच्छी मार्केटच्या इथूनच आतमध्ये तुम्ही तहसीलदार ऑफिसला जाऊ शकता. जर कोणाला यायचं असेल तर इथे पुढे छत्रपती शिवाजी महाराज स्मारक आहे, ते बघा समोर बघू शकता तुम्ही त्या साईडला तिथे. आणि तिथून डायरेक्ट ते समोर जे दिसतंय ना छत्रपती शिवाजी महाराज स्मारक आहे, तिथून डायरेक्ट आतमध्ये यायचं आहे त्या साईडून. आणि मच्छी मार्केट साईडून या लाईनला हात जायचं बघा, हे मच्छी मार्केट आहे, तिथून आतमध्ये जायचं. तुम्हाला जर कोणाला यायचं असेल तर इथे समोर येऊन विचारलं तरीसुद्धा डायरेक्ट तुम्ही जाऊ शकता तहसीलदार ऑफिसला आणि तुमचं जे काही काम आहे ते करू शकता. तर काहीच इन्फॉर्मेशन आवडली असेल तर लाईक करा, आणि तुम्हाला जर काही अजून प्रश्न पडला असेल तर मला नक्कीच कमेंट करून सांगा. तर काहीच आता आलं आहे ऊसाचा रस प्यायला, बघूया कसा टेस्ट लागते ते. मेहनत आहे खूप ताई, मेहनत करते या वयामध्ये. तर रस वगैरे पितो आणि निघतो. वगैरे खूप आहे, वगैरे जाम ऊन आहे. काय होतं वगैरे पिऊन झालं आहे. तर काही तुम्हाला मागाशी बोललं ना लोकेशन, जर कोणाला तहसीलदार ऑफिसला जायचं असेल खेडमधून आतमध्ये, तर हे बघा छत्रपती शिवाजी महाराज त्यांचं पुतळा आहे, तिथून आतमध्ये तुम्ही येऊ शकता. आणि इथून आतमध्ये जायला रोड आहे, तर इकडे जायचं आणि तुमचं जे काही काम करायचं असेल ते करायचं. तर आत्ता तर माझं सरबत वगैरे पिऊन झालं आहे आणि मी आता निघतो आहे घरी जायला. तर भेटू काय बघूया. माझं सरबत वगैरे पिऊन झालं आहे, आता मी निघालो आहे. तर बघू शकता खेडचा माहोल कसा आहे. हे बघा छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आहे इथे, आणि खाली ब्रिज आहे, ब्रिज खालून जातो आहे. आणि आपली गाडी, प्यारी गाडी. तर काहीच थोड्या दिवसात तुम्हाला काहीतरी नवीन उपक्रम बघायला भेटेल माझ्या आयडीवरती. आता तर मी निघतो आहे, भेटूया. मी आता आलो आहे वडापाव खायला. बघू शकता आमच्या इकडचे आहेत काका, त्यांचंच हॉटेल आहे कुंजवन हॉटेल आहे. जर तुम्ही जर कधी लोट्यामध्ये आलात तर तुम्हाला जर काय खाऊसं वाटलं तर इथे नक्की भेट द्या. टेस्ट वगैरे एक नंबर आहे. हे आपल्या मित्राचे पप्पा आहेत आणि ती मम्मी आहे. तर तुम्हाला जर काय खाऊसं वाटलं तर नक्की. आम्ही आता लोट्यातून आलो आहे जस्ट. हे बघा टेस्ट वगैरे मस्त आहे, आणि काय खाऊसं वाटलं तरी आहे इथेच. वडापाव खातो आहे मी आता, बघू शकता वडापाव, कुंजवन वडापाव सेंटर. तुम्हाला जर खाऊसं वाटलं तर नक्की आहे इथे. मी आता लोट्यामध्ये आहे, लोटे या ठिकाणी, आणि तिथे आमच्या गावचं वडापाव आहे, एक नंबर आहे वडापाव तिथं. तर तुम्हाला खाऊशी वाटली तर नक्की या. फायनली मी आंबरसला आलेलो आहे, बघू शकता. आता माझं प्लॅन आहे की घरी जायचं आणि यायचं. तोपर्यंत आपली गाडी इथेच आहे, बघूया काय होतं ते तोपर्यंत. आणि मित्रसुद्धा येणार आहे, जिमला जायचं आहे आज. जिमचं आज दाखवणार नाही, तर बघूया कसं काय होतं ते. माझं आता घरातून सगळं क्लिअर झालं आहे. आता मी आलो आहे इथे बघा काळी जिमला चाललो आहे. तर तिथं आल्याच्यानंतर एवढं नशीब घाण आहे की तिकडचं पण काय काम नाही झालं, आणि इकडं आलं तर पहिली फाटक पडला. म्हणजे लय नशीब घाण आहे आज माझं, काय खाली बघूया काय गाईच झाली. ट्रेन गेले, आता लोकांची गाडी झाली आहे निघायची. मी गाडी स्टार्ट करतो आणि डायरेक्ट खाली जातो. बघूया.